लोकसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे। महायुतीकडून पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे। आज आपण बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत। तर मतदारांच्या काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत, हवा नेमकी कुणाची आहे हेच आपण आज या मतदार बंधूकडून जाणून घेणार आहोत। तर सध्या बीड लोकसभेची निवडणूक चालू आहे। यामध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत होताना पाहण्यास मिळत आहे। तर तुमच्या मनातील खासदार कोण हवा असं वाटतं बीडचा तुम्हाला? हवा वाटतो पंकजा मुंडे। बरं, का पंकजा मुंडे काय वाटत? कामामुळे। बरं, कुठले कामं केले तुम्ही? काय झाली ते बरोबर दिसतील आम्हाला। बरं, जर त्या खासदार झाल्या तर आणखी बीड जिल्ह्याचा विकास होऊ शकतो का? खासदार आपल्याला पंकजताईच पाहिजे। त्याचं कारण असं आहे, कारण केंद्रामध्ये मोदी सरकार येणार आहे आणि मोदी सरकार आल्यामुळं आपल्याला त्यांचाच उमेदवार या ठिकाणी पंकजताई निवडून द्यायची। कारण पंकजताई जर निवडून आली तर भविष्यात केंद्रामध्ये आपल्याला मोदी सरकार आल्यानंतर ताई केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री भेटेल आणि त्यांना आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास त्याच करू शकतात। त्यामुळे आपल्याला परत एकदा ताईला एकदा निवडून द्यायचे। सध्या जर पाहिलं तर हवा कोणाची आहे? सध्या पाहिलं तर तसं वातावरण ओबीसी मराठा पर तसं वातावरण व्हायला नव्हतं पाहिजे। कारण आपला जिल्हा हा प्रत्येक वेळेस कुठली कास्ट न बघता कुठलं हे न बघता आपण विकासाच्या मुद्द्यावर ह्या ठिकाणी आपण निवडणूक लढली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। बरं, आज पाहिलं तर 10 वर्षापासून बीजेपी सरकार सत्तेत आहे। तर कुठला विकास केला बीजेपी सरकारने 10 वर्षात? बीजेपी सरकारने खूप शेतकऱ्याचा विकास केला आहे। पुन्हा रोडचे कामं असतील, शेतकऱ्याचे विम्याचे प्रश्न असेल किंवा पेयजल योजना, प्रत्येक गावागावामध्ये मोदी सरकारने पेयजल योजना आणलेली आहे। प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान असेल, पुन्हा प्रत्येक 4 महिन्याला त्यांचे मोदीचे जे 2000 आहेत ते शेतकऱ्याला भेटतात। म्हणजे सर्वांगीण विकास या ठिकाणी मोदी सरकारने केलेला आहे आणि त्यात आपल्या बीड जिल्ह्याचा सार्वजनिक विकास झालेला आहे। आपकी बार 400 के पार असं नारा दिला जातो, काय वाटतं? 100% मोदीचे जे काम आहेत, जे कामाच्या जोरावर त्यांनी ते नारा दिला आहे तो योग्य आणि तो पूर्ण होणारच आहे। कुठेतरी गरिबी हटाव अशी मोहीम त्यांनी राबवली होती, तुम्हाला वाटतं ग्रामीण भागातील काही लोकांची गरिबी हटली असेल तर? 100% गरिबी तर हटलीच आहे आणि शेतकऱ्याला त्यांनी जे आपलं राशन असेल, राशन हा फ्री आहे आतापासून। मला वाटतं 2 वर्षापासून आतापर्यंत आपल्याला मोदी सरकारने राशन फ्री दिलेलं आहे आणि प्रत्येक गॅस असेल किंवा आपल्याला इतर काही सुविधा असतील हे पूर्ण ह्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळं गरिबीचे काही प्रश्नच नाही, कारण अन्नधान्य हे शेतकऱ्याला किंवा इतर जे भूमिहीन आहेत त्यांच्यासाठी पण योजना आहे जी लागू केलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं बीडचा खासदार कोण असेल? पंकजा मुंडे? पंकजा मुंडे। का पंकजाताई काय असं चांगलं ते काम हे करतात असं? हां, तुम्हाला काय वाटतं बीडचा खासदार? पंकजा जे विकास करेल त्याचं मतदान आम्हाला आमचं त्यालाच पडणार आहे। मतदान पडणार पंकजा मुंडे हे येऊ शकतात, विकास करू शकतात, केंद्रात जोडू शकतात, मतदार आहेत, त्याच्यामुळे ते फायद्याचे राहतात। खासदार म्हणून कोण हवा असं वाटतं? पंकजा मुंडे का बजरंग सोनवणे? तसं जर बघितलं तर उमेदवार तुल्यबळ आहे, पण एकीकडे विकासाचा थोडा दांडगा थोडा अनुभव एकीकडे नाही वाटतो उमेदवार आहे। त्याच्यामुळं जे काही हे होईल त्यावेळेस ज्याचं सरकार आहे खासदार पण त्याचाच पाहिजे। केंद्रात सरकार कुणाच येईल असं वाटतं? केंद्रात तर सरकार सध्या तरी वाटतं मोदीचंच सरकार होईल, कारण की काँग्रेसकडे तुल्यबळ माणूस पण नाही आणि हे पण नाही त्यांच्याकडं। राहुल गांधी एकटेच खिंड लढवतात, त्या पाठीमागं कोणी नाही। त्याच्यामुळं मग जर केंद्रात भाजपचं सरकार पाहिजे तर बीडचा खासदार बी कोण होईल? बीडचा खासदार तर लढत तर सध्या तुल्यबळ आहे, त्याच्यामुळं शेवटपर्यंत सांगणं तरी थोडंसं जरा कठीण होईल। पण आता शेवटी जे काय होईल ते होईल, समोर येईलच। आता 4 तारखेला, आता त्या 13 तारखेला मतदान आहे, त्या 4 तारखेला रिझल्ट आहे, काय होईल ते होईलच। सध्या हवा कुणाची आहे? सध्या तरी आता ग्रामीण भागात सध्या तरी आपापल्या कामात आहेत, त्याच्यामुळे ग्रामीण भागात हवा कोणाची आणि कोणाची नाही हे आजपर्यंत काही सांगताच येत नाही। टाटा करून एक गाव असं आहे की हवा कोणाची आणि कोणाची नाही शेवटपर्यंत कळतच नाही।
बरं तुम्हाला काय वाटतं समजा तुमच्यामध्ये हवा कोणाची असते, काय काय आहे? हवा हवा तसं तर सांगणं सध्या तरी अवघडच आहे. जनता कुणाच्या बाजूने आहे? जनता ज्या जनतेचं ज्यावेळेस मतदान होईल त्याच वेळेस सांगता येतं. तोपर्यंत कोणाचं काय सांगता येतं. कारण की जेव्हापर्यंत माणूस पोलिंग ह्याच्यापर्यंत जात नाही ईव्हीएम पर्यंत तोपर्यंत माणसाच्या मनात काय मतदान कोणाला करायचे, कोणी कोणाला सध्या तरी बोलायला तयार नाही, कोणी कोणाला सांगायला पण तयार नाही. त्याच्यामुळे सांगणं सध्या तरी अवघड आहे. बीडचा खासदार म्हणून तुम्हाला कोण हवास वाटते, पंकजा मुंडे का बजरंग सोनवणे? काम बघितलं तर केंद्र सरकारचे जे आपल्या गावाला जलजीवन योजना दिली आलेली आहे केंद्र सरकारची, आणि त्याचबरोबर रोडचे काम, हे विकास कामं, भरपूर कामं चालू आहेत आणि झालेले पण आहेत. तर त्याच्यामुळे मला तरी वाटतंय की पंकजाताईच पंकजाताईच निवडून येणार हा असं वाटतं. निवडून येणार असं वाटतं. बरं सध्या हवा कोणाची आहे बीड लोकसभेची? सध्या तर हवा ताईचीच दिसते. ताईचीच आहे. हा. बरं ताई निवडून येते असं वाटतं का तुम्हाला? हो नक्कीच वाटतं.